ग्लँड, थायरॉइड ग्लँड, थिमस ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड आणि इथं तुम्हाला प्रोडक्टिव्हचे सगळे असतील त्या ग्लँड ह्यांच्यातनं स्त्राव निघायचे बंद झाले, ड्राय झाले, प्रॉपर निघत नाही. त्याच्याकरता आपल्याकडे बेस्ट प्रोडक्ट आहे मॉरन्झी किंवा नोनिझी. हे जर तुम्ही घेतलं, हे कधी घ्यायचे? जेवण करायच्या अगोदर अर्धा तास, अर्धा कप कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये 30 मिली किंवा 40 मिली ते घ्यायचं, टर्न करायचं, पिऊन टाकायचं दररोज सकाळ दुपार संध्याकाळ. आणि हे फक्त सगळ्यांनी घेतलं तरी चालतं, लहान बाळापासून ते मोठ्या माणसापर्यंत. पहिलं काम एनर्जी वाढवतं. तिसरं प्रिव्हेंट पॅरासिटिक इन्फेक्शन. म्हणजे काय? मी आणली भाजी आणि भाजी धुतलीच नाही. काल मला सांगत होते परवा गाडीमध्ये नितीन कदम सर, चायनीच्या काड्यावरती भाज्या आणतात, धुतलीत काय नाही, दिलं आणि त्याच्यातनं मेंदूमध्ये जर एखादा किडा गेला तर मेंदूतच वाढतो, तो मेंदूतनं बाहेर कधी येतच नाही, ब्रेन हॅमरेज करून घालवतो. रिपोर्ट आहे. चायनीला भाज्या धुत असेल बर, मुंबईला भाज्या कुठे धुतात? गटाच्या पाण्यात बुडवल्या. पाणीपुरी कुठल्या पाण्याची ते वाचवतं. यूज फॉर हेल्दी स्किन आणि हेअर. तुमची त्वचा चांगली व्हायला लागेल, तुमचे केस चांगले व्हायला लागतील, पचन क्षमता चांगली होते, प्रतिकार शक्ती वाढते, पोटाचे आजार, पोटदुखी, गॅस पकडतं, पोट साफ होत नाही, पोट दुखत राहतं, त्याला फायदा व्हायला लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं ओव्हरऑल तुमच्या बॉडीचा इम्युनिटी चांगली करायला लागेल, बीपी कंट्रोल करतं आणि सगळ्यात महत्वाचं सपोर्ट्स जॉईंट हेल्थ अँड मोबिलिटी. गुडघा हलत नाही, चालता येत नाही, ओके, ते बिघाड झालंय तर ते पण रिपेअर व्हायला लागेल. अजून काय करतं? सगळ्यात महत्वाचं ऑफर्स पॉवरफुल इम्युनो स्टिम्युलेटरी रिस्पॉन्स. इम्युनो स्टिम्युलेटरी म्हणजे काय? आता समजा तुम्ही आता चालताय, मला कुत्रा आलं तर काय करणार? पाळणार. त्याला म्हणतात आणि पाठच नाही आलं तर चावणार. कळलं मला काय म्हणायचं? त्याला म्हणतात इम्युनो मॉड्युलेटरी. गरजेनुसार करता आलं पाहिजे. आता तुम्हाला अचानक दिसतोय तिथं काहीतरी आग लागली, गपचूप वरा कसा आगीत जायचं का तुम्हाला? तुम्हाला थांबता आलं पाहिजे आणि पळता पण आलं पाहिजे. इम्युनो मॉड्युलेशन सगळ्यात महत्वाचं. किंवा बीपी कमी झाला, बीपी लो झाला, ओके, किंवा शुगर कमी जास्त झाली तर आता ते कंट्रोल करायला माझ्या बॉडीमध्ये काहीच नाही आतमध्ये, मला गोळ्या खाऊन ते करावं लागेल. पण हे नॅचरली जाऊन ते प्रतिकार शक्ती तुमची कमी जास्त प्रमाणात बॅलन्स करत राहतं. त्याच्यानंतर हे सपोर्ट प्रॉपर डायजेशन, पचन क्षमता चांगली करायला लागेल. आणि हे 10 वेळा वाचा. सपोर्ट्स द मेल, पुरुष आणि स्त्रियांना मदत करतं रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये. ज्यांना प्रॉब्लेम आहे, मूल होत नाही, काहीतरी प्रॉब्लेम येत राहतो, त्यांनी दोघांनी पण ते घ्यायला पाहिजे. इन्फ्लेमेशन असेल, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असेल, ते सगळं बॅलन्स करायचं काम करायला लागेल. मिनिमाइजेस डिस्कम्फर्ट ड्यू टू मेन्स्ट्रुएशन क्रॅम्पिंग. म्हणजे पिरियड चालू यायच्या अगोदर झाल्यानंतर जे क्रॅम्प येतात, पायात गोळे येतात, पाठ दुखते, कंबर दुखते, आधीच वाटतं, हे सगळं तुम्हाला कम्फर्टने जाणवायला लागेल. त्याच्याकरता तुम्हाला मॉरन्झी घ्यावीच लागेल आणि भरपूर घ्यायचं. कसं घ्यायचं? खाली पेट 30 ml सुबह आणि 30 ml शाम, जेवायच्या अगोदर. सगळ्यात महत्वाचं, इसे खाली पेट सुबह शाम ले, इसे लेने के 1 घंटे से पहले कुछ नहीं. म्हणजे 1 तास तरी जेवायच्या अगोदर तुम्ही दुसरं काय खाऊ पिऊ नका, हे घ्यायला पाहिजे. और इसे लेने के 1 घंटे बाद ही कुछ खाए पिए. इस बीच में पानी पिया जा सकता है. मला पाणी वाटलं किंवा असं वाटलं तर घ्या, खाऊ प्यायला नका. म्हणजे चांगली भूक लागेल, खाल्लेलं चांगलं पचायला लागेल. आणि काय करायचं? सगळ्यात महत्वाचं, हे जेव्हा तुम्ही बॉटल उघडाल, हे बॉटल एकदा उघडली 20 दिवसामध्ये बॉटल संपली पाहिजे. जास्त ते ठेवू नका. जेवढं जास्त आहे तेवढा फायदा आहे. आता जर कोणी मला पैसे ऑफर करत असेल तर तुम्ही हे पैसे भरा, 1500 रुपये, मी अख्खा इथे पिऊन दाखवतो.